या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. शिवसेनेच्या प्रवक्त्या मुलुक मैदानी तोफ डॉक्टर ज्योती वाघमारे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. राज्याच्या विधानसभेच्या सचिवांनी त्यांना निवडीचे अधिकृत प्रमाणपत्र दिले. आई सावित्री व वडील नागनाथ वाघमारे यांच्या समवेत डॉक्टर वाघमारे यांनी बिनविरोध निवडीचे प्रमाणपत्र स्वीकारले. मुलगी खासदार झाल्याचा आनंद यावेळी आई वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सोमवारी 9 मार्च रोजी महाराष्ट्रातून राज्यसभेत 7 उमेदवारांची खासदार म्हणून अधिकृतपणे बिनविरोध निवड झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, भाजपचे नेते विनोद तावडे, रिपाईचे नेते रामदास आठवले, भाजपच्या माया इवनाते व रामराव वडकुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांच्यासह शिवसेनेच्या डॉक्टर ज्योती वाघमारे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. कारण 7 जणांचे अर्ज आले होते. कारण 7 जागांसाठी 7 जणांचेच अर्ज आले होते. निवडणूक कार्यक्रमानुसार त्या सर्वांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. आता हे प्रमाणपत्र घेऊन या सर्वांना राज्यसभेत जाऊन शपथ घ्यावी लागणार आहे. नवनिर्वाचित खासदारांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असणार आहे. राज्याच्या विधानसभेच्या सचिवांची नूतन 6 खासदारांना प्रमाणपत्रे दिली. दरम्यान सोलापूरच्या नूतन राज्यसभा खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांचा आवाज आता आगामी पावसाळी अधिवेशनात घुमणार आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.